स्वाती, वय 38 वर्ष, दिसायला साधारण पण चेहऱ्यावर तेज. सरकारी कार्यालयात कामाला. अगदी शिस्तप्रिय अशी स्वाती. स्वातीच्या घरात एक विचित्र शांतता होती. अशी शांतता जी कधी-कधी कानात आवाज करायला लागते. सकाळची वेळ. खिडकीतून येणाऱ्या प्रकाशात धूळ गोल गोल फिरत होती आणि त्या धुळीपेक्षाही स्थिर तिचं आयुष्य होतं. ती स्वयंपाकघरात उभी राहून चहा करत होती. सासूबाई नाहीत, मुलं नाहीत, फक्त ती आणि तिचा नवरा रघुनाथ. घरात 2 माणसं असली तरी कधी कधी तिला वाटायचं या भिंतींना तिच्या नवऱ्यापेक्षा जास्त प्राण आहेत. चहा घेऊन ती हॉलमध्ये आली. रघुनाथ नेहमीसारखा बातम्या बघत बसला. नेहमीचा चेहरा, नेहमीचं भावहीनपण. स्वातीने त्याच्यासमोर कप ठेवला. तुला साखर कमी की जास्त? ती हलक्या आवाजात विचारते. रघुनाथ मान हलवतो. न शब्द, न नजर, काहीही नाही. स्वाती 1 सेकंद त्याच्याकडे पाहते. कधी काली या पुरुषाने तिला हातात हात घेऊन फिरवले होते. आज मात्र 2 पायऱ्यांचं अंतरही तो पार करत नव्हता. स्वाती शांतपणे ऑफिसला निघते. कधी कधी ती विचार करते, मी जिवंत आहे की नाही हे एकदा तरी कोणाला जाणवतं का? सरकारी ऑफिस, त्याच पंख्याचा आवाज, त्याच फायली, तीच गर्दी. कोणीही कोणाचं नसलेलं जग. स्वाती आपल्या टेबलावर बसते. कागद, शिक्के आणि स्वाक्षऱ्या यांच्यात तिचा दिवस नेहमीच जातो. पण आज काहीतरी वेगळं होतं. एक्सक्यूज मी मॅडम. तिच्या शेजारी एक 19 वर्षाचा तरुण मुलगा उभा होता. उंच, सडपातळ, चेहऱ्यावर गोंधळलेलं पण, निरागस स्मित. हा फॉर्म मला समजत नाहीये मॅडम. मदत करू शकता का? स्वातीने त्याच्याकडे पाहिलं. असा हसरा चेहरा तिने कित्येक दिवसात पाहिला नव्हता. बस इथे, ती म्हणाली. मुलगा बसला. कागद हातात घेतला आणि त्याचा हात थरथर कापत होता. हे लगेच जाणवलं. तुझं नाव काय? स्वाती विचारते. निखिल देशमुख. कॉलेजला आहे. आई म्हणाली स्वाती मॅडम खूप चांगल्या आहेत, विचारून घे. स्वातीच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. काय अडकलंय पाहू. दोघं मिळून फॉर्म भरतात. निखिल सारखं काहीतरी बोलत असतो. कधी कॉलेजच्या त्याच्या मित्रांबद्दल, कधी घराबद्दल. आणि स्वाती त्याला ऐकत असताना कुठेतरी तिच्या मनात एक बंद खिडकी जणू हळूच उघडली. फॉर्म भरून झाल्यावर निखिल उठताना म्हणाला, मॅडम तुम्ही खूप शांत दिसता, पण फार गोड आहात. स्वाती त्याच्या वाक्यावर क्षणभर थांबली. गोड? कोणी असं तिला शेवटचं कधी म्हणालं होतं? निखिल निघून गेलेला असतो, पण त्याची हसरी नजर तिच्या मनात अडकून राहते. संध्याकाळ होते. स्वाती घरात प्रवेश करते. रघुनाथ तसाच टीव्हीकडे रोखलेला चेहरा. न स्मित, न प्रश्न, न कशी आहेस. ती जेवण वाढते. स्वतःही बसते. ऑफिस ठीक? ती विचारते. पण आवाज तोंडातून बाहेर येत नाही. रघुनाथला विचारणं म्हणजे दगडाला विचारणं. उत्तर काही मिळत नाही. जेवण संपतं. रघुनाथ उठतो आणि रूममध्ये जातो. एकही शब्द न बोलता. इतक्या वर्षात साधा स्पर्शही झालेला नाही. स्वातीच्या मनातली आग ती थंड पाण्याने शांत करते. स्वातीच्या मनात निखिलचा चेहरा पुन्हा चमकून जातो. एकच दिवस कुणी इतकं मनात राहू शकतं का? ती स्वतःला थांबवते. नाही, तो मुलगा आहे, कॉलेजमध्ये आहे. फक्त बोलणं झालं, इतकंच. पण मन इतकं सरळ कुठे असतं? दुसऱ्या दिवशी निखिल पुन्हा येतो. आणखी एक फाईल, आणखी एक गोंधळ, आणखी थोडा वेळ. आज तो तिला विचारतो, मॅडम तुम्ही नेहमी एवढ्या शांत असता का? स्वाती विचारते, हा मुलगा इतका ऑब्झर्व कसं काय करतो? शांत राहणं आवडतं, ती म्हणते. निखिल हसतो. नाही मॅडम, शांत राहणं म्हणजे दुखावलेलं असणं, असं सुद्धा होतं. स्वातीचं हृदय एका क्षणासाठी थांबतं. हे वाक्य कुणीच कधी तिला समजावून सांगितलं नव्हतं. ती त्याच्याकडे पाहते. त्याच्या डोळ्यात कुतूहल आणि आनंद दोन्ही असते.
काही क्षण दोघंही बोलत नाहीत, फक्त शांतपणे समोर बसलेले. त्या रात्री स्वातीला झोप लागत असताना तिला सतत निखिलचा चेहरा दिसत असतो. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये निखिल परत येतो. निखिल परत का आला असेल? स्वाती त्याच्याशी बोलेल का? दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.